प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुक्ताला अवॉर्ड मिळणार आहे आणि त्या अवॉर्डमुळे मुक्ता आणि सागर हे कसे एकत्र येणार आहेत हे ट्विस्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बापू हे सागरला ओरडतात की तू मुक्ताला काल पार्टीमध्ये एकटा का सोडून आलास। तेव्हा ते म्हणतो की असं कसं मुक्ताला एकटं सोडलं, म्हणजे मी माझ्या विचारांमध्ये होतो। जर तिला इतकंच नॉलेज असेल तर ती व्यवस्थित घरी आलीच ना, आणि तसंही ते काही लहान बाळ आहे का त्याला एकटं सोडावं आणि त्यांनी न यावं, तिला येता आलंच ना। त्यावेळेला बापूंना असं चिडून बोलल्यानंतर बापू खूपच चिडतात। त्यानंतर इथे बापू असं बोलल्याबरोबर सागर पुन्हा आतमध्ये जातो आणि तो काहीही नाश्ता न करताच बाहेर निघून देखील जातो। त्याच्यामुळे आता इंद्रा खूप चिडते। इंद्रा म्हणते की तुम्हाला हे सगळं बोलण्याची काय गरज आहे, बघितलं ना माझा मुलगा न नाश्ता करताच निघून गेला, तुम्ही तर ना त्याला नुसतंच बोलत असता। त्याच वेळेला मग आता बापू म्हणतात की असू देत, त्यालाही कळू देत ना, ती त्याची बायको आहे, तिच्याशी कसं वागायचं याचं त्याला पण जरा काहीतरी पाहिजेच ना माहीत, असं बापू तिला ओरडतात। त्यानंतर मग सागर हा निघून चाललेला असतो। त्याच वेळेला सागर निघून गेल्यानंतर त्याला सई येऊन बाय बोलते, मात्र मुक्ता त्याला काहीच बोलत नाही, कारण मुक्ताशी तो फार विचित्र वागलेला असतो। तर तिथे कोमल येते। कोमल म्हणते की दादा प्लीज मला जरा तू ड्रॉप करशील का, मला नाही जरा एके ठिकाणी जायचं होतं। तेव्हा बापू म्हणतात की अगं त्याला काही सांगू नकोस बाबा, नाहीतर तो आहे ना, तो काल मुक्ताला कसं अर्धवट सोडलं तसंच तुला देखील अर्ध्या वाटेत तो सोडून देईल, असं ती म्हणते। आणि त्यानंतर मग आता जेव्हा सागर हा ऑफिसला जात असतो, त्याच वेळेला ऑफिसला गेल्यानंतर सगळ्यांचं काम बघून त्याची चिडचिड होत असते। तो म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय, तुमचं काम नक्की कसं करताय तुम्ही, त्यापेक्षा ना तुम्हाला मी घरी बसवतो आणि मीच काय ते काम बघतो, काय कामामध्ये जरा पण क्वालिटी नाही, असं तो त्याच्या माणसांना ओरडतो। मिहीर त्याला विचारतो की काय रे, काय झालंय काय, दादूस तुझं काय झालंय नक्की मला सांगशील का, कारण तू असा का वागतोयस, चिडचिड करतोयस, घरी काही झालंय का, असं तो त्याला विचारतो। त्याच वेळेला आता सागर त्याला म्हणतो की नाही घरी काहीच झालं नाही, प्रत्येक वेळेला घरी काही झालेलंच पाहिजे का, असा सगळा प्रश्न तो त्याला विचारतो। आणि त्यानंतर या सगळ्यानंतर जेव्हा मुक्ता ही विचार करत असते तेव्हा ती म्हणते की जाऊ दे, त्या खडूसचं वागणं ना तर तसंच असतं, प्रत्येक वेळेला आपल्याला काही विचार करण्याची गरज नाही, जाऊ देत त्याला जसं वागायचं ना तसं वागू देत, असा तिच्या डोक्यामध्ये सगळा विचार चालू असतो। त्यानंतर मुक्ता ही माहेरी येते। माहेरी आल्यानंतर ती माधवीकडे आल्यावर माधवी खूपच खुश होते। माधवीला ती म्हणते की आई बघ मी आली आहे तुझ्याकडे, आता बोल, खूप लांबचा प्रवास करून आले बाबा, असं मुद्दामस्ती बोलायला लागते। तेव्हा मग माधवी तिला म्हणते की बरं ठीक आहे बाळा, आपण एक काम करूया, मी ना तुझ्यासाठी छान असा आल्याचा चहा करते, तो तू पी आणि मस्त गप्पा मारा। पुरू पण आलेला असतो। पुरू पण जेव्हा तिला बघतो तेव्हा तिला पाहून खूपच खुश होतो। तो म्हणायला लागतो की अरे माझी मुलगी आली, चला चला आता छानच गप्पा रंगून जाऊन देत। तितक्यातच माधवी म्हणते की झालं 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 सुरू यांचं। आणि त्यानंतर मग मुक्ताला तितक्यातच फोन आलेला असतो। मुक्ता म्हणते की थांबा जरा, मला ना एक फोन आलाय, मी बघते जरा काय आहे ते, अननोन नंबर आहे, त्याच्यामुळे मुक्ता फोन उचलते। फोन उचलल्यानंतर तिला सांगितलं जातं की काय आहे ना, मला जरा एका मॅडमशी बोलायचं होतं, मुक्ता मॅडम आहेत, त्यांच्याशी बोलू शकते का, ती बोलते हो मीच बोलते, मुक्ता गोखले बोला। तेव्हा आता इथे ती सांगते की तुम्हाला ना अवॉर्ड मिळणार आहे। हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप छान वाटतं। मुक्ता विचारते की नेमकं कशाबद्दल आहे हे जरा डिटेलमध्ये सांगाल का। तेव्हा मुक्ताला सांगितलं जातं की तुम्ही जो मेडिकल कॅम्प अरेंज केला होता ना त्याबद्दल तुम्हाला अवॉर्ड दिलं जाणार आहे। आता हे ऐकल्यानंतर मुक्ता तर खूपच खुश होते, घरीही ती बातमी सांगते। मग आता पुरू आणि माधवी तर आनंदाने वेडे होतात। माधवी म्हणते की थांब आता ना मी तुझ्यासाठी काहीतरी गोडाधोडाचंच करते, चहा राहू दे बाजूला, तुझ्यासाठी छान गोडाचा शिराच करते मी, असं म्हणून ती आता आतमध्ये निघून जाते। त्यानंतर मग आता पुरू म्हणतो की बरं मुक्ता आता तू घरच्यांनाही सांग आणि बरं सागररावांना फोन कर, थांब एक काम करतो मीच करतो फोन, म्हणजे कसं आहे ना मीच सांगता येईल की नेमकं काय आहे ते। तेव्हा मुक्ताच्या लक्षात येतं। मुक्ता म्हणते की या खडूशी यांना बोलून देता कामा नये, म्हणून ती स्वतःच कॉल लावते आणि म्हणते की बरं ऐकलत का, एक काम होतं। तेव्हा मुद्दामस्ती अशी म्हणायला लागते की अहो कसं आहे ना, मला जरा अवॉर्ड मिळाला आहे म्हणून त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं। तेव्हा समोरून मुद्दाम ती असं दाखवते की तो माझी काळजी करतोय। ती म्हणते की अहो किती काळजी कराल माझी, खरंच मी व्यवस्थित आहे, बरं मी तुम्हाला ॲड्रेस पाठवते, तिथे तुम्हाला यायचं आहे।
तेव्हा ती म्हणते पुढे की सो स्वीट ऑफ यू, खरंच तुम्ही तर ना खूप छान आहात, या नक्की, मी ॲड्रेस पाठवते, असं म्हणून ती फोन ठेवते. मात्र तिथून सागर तर तिला भरपूर बडबडलेला असतो. तो म्हणतो की अगं तू बेडी आहेस की काय, दारू बिरी प्यायलीस की काय तू दिवसा ढवळ्या, अशी प्रेमाने काय बोलतेस माझ्याशी. ती असं बोलतानाच तो फोन कट करून टाकतो. आणि त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की बरं चला बाबा, मला घरी पण हे सगळं सांगायला हवं. आणि म्हणूनच ती घरी पण येत असते. आता घरी पण ती हे सगळं सांगत असते आणि तितक्यातच घरातल्यानं सांगितल्यावरती बापूंना तर खूपच आनंद होतो. बापू म्हणतात की वा रे वा, खरंच खूप छान, आमच्या घरातल्या सुनेने देखील अवॉर्ड मिळवला आहे, खरंच खूप छान आणि आनंदाची बातमी आहे. आणि इथे सगळेजण बापूंच्या घरी जमलेले असतात. सगळेजण हे तिचं कौतुक करायला लागतात. आणि माधवी म्हणते की खूप आनंदाचा दिवस आहे स्वामी, असं म्हणून ती देवाला हात जोडते. आणि त्यानंतर मग आता इथे या सगळ्यामध्ये सावनी जी असते ती हर्षला विचारत असते की नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे, तू कशाबद्दल विचार करतोयस. तेव्हा हर्ष म्हणतो की काळजी करू नकोस, मी तिला सांगितलंय की तू आणि सई ही माझी मुलगी आहेत, त्याच्यामुळे काहीच काळजीची गरज नाही, तू ही माझी आहेस आणि सई आपली मुलगी, म्हणूनच काळजी करू नकोस. तर ती विचारते की तू असं सगळं का केलंस, माझ्या कॅरेक्टरवर तू उगाचच बोट ठेवायला लावलंस ना, उगीच असं केलंस. तेव्हा तो म्हणतो की अगं तुला कळतंय का, त्याशिवाय काही आपला प्लॅन वर्क होणार नाही, मुद्दामच मी हे सगळं त्याला सांगितले. आणि त्यानंतर हे सगळं त्याचा प्लॅन असतो तो म्हणजे सावनीला बर्बाद करण्याचा. सावनीशी त्याला काही लग्न करायचंच नसतं, पण मात्र तो सावनीला खोटी खोटी वचनच देत असतो. प्रत्येक वेळेला सावनीला तसंच सांगत असतो. आणि त्यांची जी पत्रकार असते, पत्रकार मैत्रीण म्हणते की आपण एक काम करूया, आपण ना मुद्दामच थोटांड मांडूया आणि सांगूया की आमची मुलगी असतानाही त्या सागर कोळीने आमची मुलगी घेतली, आणि या सगळ्यामध्ये सावनीला खूपच मोठा पश्चाताप करावा लागणार असतो. तर इथे बापू म्हणतात की चला आज सईला आपण कुठेतरी घेऊन जाऊया. सई म्हणते की वाव आजोबा, कुठे जायचं नेमकं. तेव्हा तो सांगतो की आपल्याला ना अवॉर्ड फंक्शनला जायचं, ते पण तुझ्या आईच्या, मुक्ताईच्या. आता हे ऐकल्यावर ती खूपच खुश होते. आणि सागर इथे त्याच्या वकिलाशी बोलत असतो. तो म्हणतो की आपण जी सईची कस्टडी आहे ती पुन्हा हर्षला देऊया का. तेव्हा वकील म्हणतो की तुला वेळ लागलाय का, थोड्या दिवसांपूर्वी कस्टडीसाठी भांडत होतास आणि आता पुन्हा देतोयस. तेव्हा सागर त्याच्यावर भडकून म्हणतो की तू लीगल ॲडवायझर आहेस ना, तर तेवढंच काम कर, जास्तीचं बोलू नकोस, कळलं ना. आणि त्यानंतर सागरला बोलल्याचा वाईट वाटतं, म्हणून तो म्हणतो की सॉरी, माफ कर, पण याबद्दल मला खरंच विचार करायचा आहे. तेव्हा वकील म्हणतो की हे सगळं का बोलतोस मला कळत नाही आहे, पण इतका विचार कर की तू आता हे सगळं घरी कसं सांगू शकशील, आणि सईला काय उत्तर देणार आहेस तू, की तू पुन्हा त्या दोघांकडे तिला पाठवतोस. आणि त्या क्षणी त्याचा म्हणजे सागरचा निर्णय बदलतो. तो म्हणतो की सॉरी, मी असा विचार केला, सई ही माझीच मुलगी आहे आणि सई माझ्याकडेच राहणार, असं सगळं तो आता त्याला बोलतो. आणि त्यानंतर अशा प्रकारे सागरच्या मनातला भ्रम हा दूर झालेला असतो. तर आता सईचं म्हणणं तर असतं की बाबांना पण अवॉर्डला आलं पाहिजे, पप्पा पण आले पाहिजे. तर आता ही सगळी बिशाद असते ती मिहीरला आणायचं असतं, ते म्हणजे सागरला. आणि मिहीर प्लॅनिंग बनवतो की कसंही करून सागरला तिथे अवॉर्ड फंक्शनला पोचवलंच पाहिजे. म्हणूनच मुद्दाम तो सागरला सांगतो की आपली तिकडे एक मीटिंग असणार आहे आणि ती मीटिंग तुला अरेंज करायची आहे. आणि म्हणूनच तो मीटिंगसाठी सागरला पाठवतो आणि ॲड्रेस मात्र देतो तो मुक्ताच्या पार्टीच्या हॉलचा. आता या सगळ्यामध्ये सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये पुन्हा नेमके काही वाद होणार की आणखी काही, हे पाहणं रंजक ठरेल. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.